एवढ्या प्रवासामध्ये तुम्हाला केव्हा कळलं की तुमच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला? बेसिकली हे मला कळालं बघ, मी जेव्हा 1992 मध्ये एक राऊंड घेत होतो. आणि राऊंड घेत असताना मला थोडीशी चक्कर आली आणि मग माझं रक्त वगैरे तपासलं तर तेव्हा माझा रक्तदाब 240/140 झाला होता. आणि डॉक्टर चव्हाण म्हणून मेडिसिनचे प्रोफेसर होते. मग त्यांनी मला बघितलं, ते डीन होते पुन्हा, आणि म्हणले तुझ्या दोन्ही किडनी आहेत त्या खराब झाल्या आहेत. मला तिथून मुंबईला शिफ्ट केलं, पुण्यात मी 7 दिवस होतो. मग तिथून मी मुंबईला आलो. आणि मग मुंबईला आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुला आता डायलिसिस करत राहावं लागणार आहे. आणि मग मी तसं 1 वर्षभर धुळ्याला, म्हणजे 8-9 महिने धुळ्याला राहिलो, पण तिथेही डायलिसिसची सोय नव्हती. मग मी मुंबईला आलो, 94 मध्ये मुंबईला आलो मी. आणि मग दर गुरुवारी मी डायलिसिस करत होतो, कारण तिकडच्या भागात डायलिसिस नसल्यामुळे मुंबईला आलो. आणि मग त्या काळात डॉक्टर पण म्हणाले की तुमचं क्रिएटिनिन 16 झालंय आणि तुमचं फार मोठं काही आयुष्य नाही आहे, तुम्ही आता इन्शुरन्स वगैरे काढून ठेवा.